बरी आहेस का? भाजी येते ते समजा
तोंडापाशी येऊन करते. हॅलो हॅलो. हे बघ माझं बघ ना, हे गेले इथलं मी पूर्ण सगळी मधलं. मेहंदी काढली आज सकाळी आणि हिथली मी जात पण नाहीये. घासणार आहे आता उद्या. हिथली बघ ना मस्त आहे ना. इथली राहिली आहे थोडी थोडी, माझी पण हिथली राहिली. ती घालवायची आता. तर तर गाईज पार्ट 2 झालेला आहे, पार पडलेला आहे. एवढा पण असे छोटे छोटे क्लिप्स घेतलेत फक्त, एवढे पण असे खास झाले नाहीत. फक्त तुम्ही हायलाईट बघा मग साखरपुड्याच्या. एवढे खास म्हणजे एवढे खास व्हिडिओ क्लिप घेतले नाहीयेत. व्हिडिओ घेतलेत फक्त बोलले कारण नुसतेच व्हिडिओ घेतले तर काय बोलणं नाही झालं, कारण खूप गडबड धावपळ असतेच साहजिक आहे. आपण जे ठरवतो ते कधी कधी होत नाही. आम्ही ब्लॉगचं पण ठरवलं होतं की ब्लॉग येतील, हे येतील, ते येतील, पण ते काय व्यवस्थित झाले नाहीत. फक्त क्लिप्स आहेत. कोण नव्हतं, कारण आकांक्षाला पण वरती काम करावं लागत होतं, हँडल करायला कोण नव्हतं, तो एक प्रॉब्लेम झाला. पण हे सगळे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला मिळतील. तर हे व्हिडिओ इंस्टाग्रामवर बघायला मिळतील. आमचं एक पेज पण आहे मानसी सुजित नावाचं, तर त्याच्यावर पण तुम्ही बघू शकता आणि फॉलो केलं तरी चालेल आम्हाला दोघांना. चालेल नाही करा. आणि मानसी सुजित म्हणून आहे एक इंस्टाला पेज अरेंज टू लव असं आमच्या पेजचं नाव आहे. तर आम्ही नवीन काढले, कारण जे आम्ही कंटेंट करू ते आम्ही त्या पेजवर टाकून देणार आहे. आणि एक कंटेंट टाकला आम्ही आणि आम्हाला खूप जास्त व्ह्यूज आले, 1.5 लाख व्ह्यूज आले. तर धन्यवाद. कुणापर्यंत आला असेल व्हिडिओ तर मेसेज आला. तर असं आम्ही इंस्टाला पेज केले. असंच केलंय, जास्त असं काय आम्हाला पार ते कपल करतात ना व्हिडिओ तसं नाही करायचं. एक आमची मेमरीज तिथं राहाव्यात म्हणून आम्ही ते केलेलं आहे. ह्या मागचा हेतू फक्त एवढाच आहे की आम्हाला व्हायरल वगैरे व्हायचं नाहीये, पण झालीच आहे. हां, तर जे झालेलं आहे व्हायरल, पण आम्हाला फक्त एक आमचं तिथं की आमचे जे व्हिडिओ असतील ते एका पेजला मेमरी राहील म्हणून आम्ही ते करतोय. बाकी काय नाही. आणि आमचा एक व्हिडिओ खूप व्हायरल गेला, खूप म्हणजे खूप व्हायरल गेला. 1.5 लाख व्ह्यूज आले आणि चांगले आलेत. अजून पण वाढतात आहेत. आता 160K झालेत बहुतेक. तर माझं फर्स्ट टाइम असं झालंय की माझे वाढलेत म्हणून मला आनंद होतोय. खूप जणांचे 1 मिलियनपर्यंत 2 मिलियनपर्यंत जातात, पण माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदाच 160K व्ह्यूज आलेत. तर आम्ही खूप खुश आहे दोघं पण. आणि साखरपुडा झालेला आहे, 2 तारखेला साखरपुडा होता. आता आम्ही निवांत आहे, सगळं घर आवरून वगैरे व्यवस्थित झालेलं आहे. आता परत रुटीन चालू झालेलं आहे. आणि 6 दिवसानंतर मला फील होते आजारी पडले. फ्लेक्सिंग माय रिंग, आजारी पडले मी आता. माझी रिंग बघा गाईस. आणि मेन म्हणजे मी नेल्स आणले होते. आम्ही गडबडीत नेल्स लावले नाही यार, इतकी गडबड. पण नेल्स लावले नाही, असंच गुंड फिरत होतो. मी पण नाही लावले, ही बिनी पण नाही लावले. आम्ही दोघींनी सेम घेतले नेल पेंट पण नाही लावले. मी तर नेल पेंट, मला काय वाटलं मी नेल्स लावेल सकाळी जाऊन, लावलेच नाही मी, म्हणून मी नेल पेंट पण नाही लावली. तर असं आमचे काय विसरणं, तर असं आमचं काय विसरणं, काय राहिलेलं पण आहे. पण ओव्हरऑल माझे तिन्ही म्हणजे आमच्या दोघांचे तिन्ही लुक एक नंबर झालते. आम्ही ते ठरवूनच केले ते दोघांनी पण. आणि आकांक्षाचा लुक पण एक नंबर होता, असा हटके होता, हटके लुक होता. पप्पांचा हटके लुक होता. मम्मी पण आउट ऑफ बॉक्स मध्ये जाऊन तिने वेगळा कलर चॉईस केला, तो पण छान दिसत होता. नेहमी येत ना ते दोघं जण मॅचिंग करतात, पण ह्यावेळेस अपोजिट केलं होतं. हिने ब्ल्यू ह्यांनी रेड, आणि रेड पप्पांचा मस्त वाटत होता. आणि आम्ही चौघं काहीतरी थीम करतो नेहमी, पण आम्ही ह्यावेळेस काही केलेच नाही, जसं आवडेल तसं घेतलं. हा, जरा वेगळं. माझे तर रेंटवर होते आणि आखण्याचं पण रेंटवर होता. मम्मीची साडी तिने पण वेगळा कलर घेतला होता, आणि पप्पांनी पण चिकनचा कापडाचा कुर्ता घेतला होता, चिकनकारी. हो. आणि आम्ही का बोलतोय ह्याच्या मागे रिझन आहे, कारण आमचा ब्लॉग छोटा झालाय त्याच्यामुळे ऐकून घ्या. तर तुम्ही फोटो वगैरे बघितले असतील, नसतील बघितले तर इंस्टाच्या पेजवर जाऊन नक्की बघा. आम्ही पोस्ट केलेत फोटो आमचे. आणि आपण दोघी समजेच ना बघ, माझे डोळे बघ आणि तुझे डोळे बघ. माझे डोळे मोठे आणि माझे डोळे काळ्यात काय गाय, माझ्या डोळ्यांखाली गुंगाळ झाले. माझ्या डोळ्यांना आकार आहे आज, तेलकट. तुझ्या डोळ्यांना आकार नाही. आकार आहे, पण तो माझा काळ आहे ना, झाले ना, त्याच्यामुळे आकार गेलाय, लपलाय. तो माझे असे तुझे बटाटे डोळे, माझे नाजूक बदाम सारखे. जब मैं स्माइल करती हूँ ना
ना कोई डिम्पल पड़ता है और ना किसी का कत्ल होता है, सिर्फ आंखें ना छोटी छोटी हो जाती है, ये देखो। डिम्पल आहे पण मला तिने असं पेन्सिलचं हे काहीतरी मला म्हणजे कधीपासून खडी पाहिजे होती। तर ना गाईज मला आहे ना खडीवाले लोक खूप आवडतात, ज्यांना खडी पडते मला खूप जास्त आवडते। मला पण आहे ना असं वाटत होतं की पहिल्यापासून खडी पडावी, थोडीशीच पडत होती पण आहे ना आता खूप जास्त दिसायला लागली ती आता ह्याच्यात इथं। आणि आम्ही हिला नवरा खडीवालाच बघणार आहे, क्रायटेरिया मध्ये तेच लिहिणार आहे, खडी असलेला हवा। बायोडेटा मध्ये लिहिणार आहे मी मुलाला खडी पाहिजे, काळा असो किंवा गोरा असो। हो मला नाही काळ्या गोळ्याचं काय। तर हेच आम्हाला बोलायचं होतं की एंगेजमेंट झालेली आहे, आता रेग्युलर ब्लॉग आमचे येतील किंवा लग्नाची तयारी वगैरे। लग्नाची डेट पण आम्ही मी एवढंच सांगेल 6 महिन्यांनी डेट आहे लग्नाची। पप्पा आले तर आम्ही पहिले पिशवीकडे बघितलं, आम्ही पण तर काहीच नाही आणलं पप्पांनी, शिट खाऊन आणलं पप्पा। तर मी सांगते 6 महिन्यांनी डेट आहे लग्नाची, पण डेट आम्ही सांगणार नाही आता। आणि आमच्या आतापासूनच आता हळूहळू तयारी चालू होईल लग्नाची पण, कारण की साखरपुड्याला कसं आम्ही चिल मध्ये होतो। आणि आम्ही 6 महिने का निवडले, कारण आम्हाला थोडा वेळ पण पाहिजे आणि आम्हाला तयारी पण करायची म्हणून, त्याच्यामुळे। आणि डॅडींना काय बोलायचे, आणि आमचा हा रिमोट केला नाही नीट तुटला, तर हा मी गेलो बघायला तर म्हणले 2500, तर म्हणलं बस बघू नंतर। 2500 रिमोट आणि डुप्लिकेट 1200-1300 पण इथं नाहीये। संध्या टोलेनी रिमोट त्यांनी नुसतं असं केलं तर गेला, आमचा तो एक तुटलाय, सेन्सर होता हा खाली, मेन म्हणजे ना ते मध्ये बटन असतं ना ओकेचं तेच तुटले, आणि ते मेन आहे। आणि ते युट्यूबचा व्हिडिओ आता आम्ही सध्या मोबाईल मध्ये रिमोट घेऊन करतो ऑपरेट, पण त्याला पण 150 रुपये काहीतरी आहे ना महिना, त्याला पण सबस्क्रिप्शन घ्यायचं रिमोट। मग आपण प्रत्येक मोबाईल मध्ये वेगवेगळं हे करू ना, 150 रुपये महिन्यात 2500पेक्षा 150 तरी मी बोलले तर हिला थोडस त्रास नाही, कानापाशी ओरडते रही, माझा कान इथंच आहे, थोडंसं मोठं बोलणं आहेच आणि राहणारच आहे। हे बघ आवाज बघा, ह्यांचा आवाज बघा, अजून बोलणं असू दे मोठं, पण एखादं म्हणतं कमी करते मी, नाही होते कशाला उगाच खोटं बोलायचं। नाही तुझं आकांक्षा, 2 महिने झालं फक्त चालू आहे जोर, नाही बरं ठीक आहे चला, ह्या नोटवर आता आम्ही ब्लॉग एंड करतो। तर गाईस तुम्हाला आमच्या सगळ्यांचे लुक आणि साखरपुडा कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा। मागच्या व्लॉग मध्ये छान रिस्पॉन्स आलेला आहे, कमेंट पण केला तर इथंच व्लॉग मध्ये ह्या मन धन्यवाद। आणि धन्यवाद सगळ्यांना, असंच प्रेम देत राहा। आणि माझे व्हिडिओ वगैरे बघायचे असतील तर इन्स्टाला नक्की जाऊन बघा। आता लाईट गेले, चला बाय। नाही बाय 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 बाय, नाही अगं काहीच नाही बोलायचं आता, ये बाय, लव यू मानसी टोले, बाय बाय, सी यू। हिचं का प्रेम येतं एवढं, काहीतरी विषय आले, चिक 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 बूम फायर, बाय चला बाय। ह्या नोटवर लाईट आलेली आहे, चला आता ठेवतो आता, बाय बाय बाय।